ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन। उद्यापासून लागू होणाऱ्या GST दरासह H1B व्हिसा आणि अमेरिकेने भारतावर लादलेल्या करांवरही मोदी बोलण्याची शक्यता। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना रोखलं। हल्ला करणाऱ्यांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, तर मला कुणी थांबवू शकत नाही, सदावर्तेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल, हाकेंना पैशांची ऑफर, ड्रायव्हरचा UPI देता तरुणाने हाकेंची लाच काढली, तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही, विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाके यांची पाठराखण। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा सरवडकर यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचा सरवडकरांना सवाल। वैयक्तिक नाही तर दादर माहीममधील अनेक प्रलंबित कामांसाठी विकास निधी मागून घेतोय, निधीमुळे विधानसभेतील जनतेचे प्रश्न सुटत असेल तर दुःख कसलं, समाधान सरवडकरांचं सदा सरवडकरांवरील आरोपांना प्रत्युत्तर। बावनकुळेंनी GR रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल, वडेट्टीवारांचं विधान, तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावाने दुकान मांडलंय, बावनकुळेंची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो, काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात, आमदार संजय गायकवाड यांचं विधान। संजय गायकवाड यांच्या पोटात होतं ते ओठात आलं, विजय वडेट्टीवारांची टीका, तर निवडणुकीसाठी बोकड देता की देवाला देता हे स्पष्ट करावं, महेश सावंतांचा सवाल। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार, एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक, मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। गोंदियात ओबीसी एल्गार मेळावा, बाईक रॅलीतही मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी, मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करण्याची मागणी। निवडणुकीत मी जे उमेदवार देईन त्यांना निवडून आणा, पिंपरी चिंचवडबाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेल, अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। देवीला मी तिचा भक्त वाटत असेल तर ती प्रसन्न होईल, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी देवीला साकडं घालतो, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन, 7000हून अधिक मुंबईकर यात सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत नशामुक्त मुंबईचा नारा, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, सारथी, वाटी, महाज्योती फेलोशिप मिळत 6 दिवसांपासून गुडलक चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन, उपोषणादरम्यान चक्कर आल्याने विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलं। विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, स्वामी जितेंद्रनाथ महाराजांची मागणी, तर दरी निर्माण करण्यापेक्षा अशी वाट टाळून शिक्षणात प्रगती करावी, वडेट्टीवारांचं विधान। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा, वैचारिक लढाई लढणार, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया, तर काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा, बन यांची टीका। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका, वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रांचं प्रदर्शन, उदय सामंतांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी, TRPमध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानीची। आशिया चषकात आता सुपर 4चे सामने, दुबईत आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज ड्रामा।
पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांचं पाचारण. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.